पहिल्यांदा रायगडावरती चाललो आहे. तर तुम्ही वरती येत असाल तर 2-3 पाण्याच्या बाटल्या सोबतच घेऊन या. काकडी, नमकीन, आंबे, पेरू असे मधीत तुम्हाला खायला भेटतील. कारण की ते माकडे भरपूर आहेत, तुमचा मोबाईल गायब करतील चलता चलता. अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या आहेत इथं. आम्ही कोल्हापुरी घालून आलो, तर तुम्ही चांगले शूज घालून या. ट्रेकिंग करायची असेल तर सतत कीच्या पर्यटक स्थळांपैकी हे स्थळ खूप स्वच्छ आहे. उद्या जायचं आहे रायगडला, तर माझ्या गाडीचा बल्ब गेला होता, तर आज रिपेअर करून घेतो आहे. कारण की उद्या अर्ली मॉर्निंग सकाळी निघणार आहे रायगडला, तर अंधारात प्रॉब्लेम नको होण्यासाठी पहिलं बल्ब चेंज करून घेतो. आणि दाखव, चालू करून दाखव. उड़ गया रे प्रॉब्लम है, बल्ब उड़ गया. चालू तो हो गया. एक पॉइंट उड़ गया. कैसा प्रॉब्लम है, किधर प्रॉब्लम है? वायरिंग. तो अब क्या करेगा? हाँ, पूरी वायरिंग चेक करना पड़ेगा. गाड़ी का वायरिंग का इशू आया है. अरे अभी तो बल्ब लगाया था, वापस डायरेक्ट वायरिंग का इशू. अरे भाई, आता असा प्रॉब्लेम झाला आहे. बल्ब लावला आणि वापस पूर्ण गाडी खोलून बघायला लागेल. आता मला टाकायची होती गाडी धुयाला, आणि त्याच्यानंतर मला इथे गाडीवरती झेंडा लावायचा होता. आता उशीर पण झाला आहे, 7:30 वाजलेत. बघू, लवकरात लवकर गाडी धुवायची आणि उद्यासाठी तयारी करायची. आता आम्ही तयार झालो आहोत. सकाळचे वाजले 5:30. आम्हाला निघायचं होतं 4:30 वाजता. तर थोडा 3 तास, असं 3.5 तासाचा रस्ता आहे रायगडला पोचायचा. आम्ही निघलो आहोत इथून नवी मुंबई कोपरखैरणेवरून. तर बघू आता आम्ही किती वाजेपर्यंत पोचतो. आताचा टाईम झाला आहे बरोबर 5:30 वाजलेत. तर 9 वाजेपर्यंत आपण पोचू शकतो. तर तुम्हाला चला अपडेट देतो काय काय आहे रस्त्यामध्ये, कसं कसं आम्ही पोचतो आहे. तर आमच्याकडे 3 स्कूटर आहेत. 6 जण मिळून आम्ही जाणार आहेत. एक आहे रतन, एक आहे माझी बहीण, एक भाऊ आणि एक रखमाजी. चला. 150 किलोमीटरची रनिंग होती आमची. 150 किलोमीटरचा रूट होता. तर आता आम्ही जवळजवळ 90 किलोमीटर कवरअप केलं आहे. 60 किलोमीटर असं राहिलेलं आहे. तर चला ते पण कंप्लीट करूया. आता पेट्रोल भरतो आहे, थोडा पेट्रोल पंपवर थांबलो आहेत, पेट्रोल भरतो आणि निघतो पुढे. अजून 1.5 तास तर लागणार आम्हाला पोचायला. 1-1.25 तास, 1.5 तास असा. आता आम्ही मेन एंट्री गेट आहे तिथं पोचलो आहोत. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड, तिथून आता आम्ही एंटर करत आहोत आणि थोड्याच वेळात आता रायगडावरती पोचत आहोत. इथं गाड्या बघू शकता तुम्ही, पूर्ण पार्किंग फुल आहे. आता आम्ही इथं पुढे जरा पुढे जाऊन गाडी लावली आमची आणि इथून आता एंट्री करणार आहोत. मला दाखवतो. या साईडने आता एंट्री करणार आहोत, वरती जाणार आहोत. चल. मी पहिल्यांदा रायगडावर चाललो आहे. खूप एक्सायटेड आहे, याच्या अगोदर गेलो नाही कधी. तर चला, आज चान्स भेटला जाण्यासाठी. आम्ही रायगडांच्या पायऱ्यांवरतून वरती चाललो आहोत. पहिल्यांदा रायगडावरती चाललो आहे. खूप दिवस प्रयत्न करत होतो इथे येण्याचा, पण आज चान्स भेटला, तो पण 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी. रायगडचं एंट्री तिकीट पर पर्सन 25 रुपये आहे. तर रोपवेचं तिकीट 315 ते 350 रुपये आहे पर पर्सन. जर तुम्ही आणि वन वे रोपवेचं तिकीट 225 रुपये पर पर्सन आहे. रायगडची टायमिंग अशा प्रकारे आहे. सकाळी 8 वाजता ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. आणि रोपवेची ऑपरेटिंग टायमिंग सकाळी 8 वाजता ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. बस. रायगड गड चढायला साधारण 1.5 ते 2 तास लागतो वरती जायला, आणि 1.5 ते 2 तास खालती यायला. आणि त्याच्यावरती 1700 पायऱ्या आहेत. तर तुम्ही 3 तासात अपडाऊन करू शकता. तुम्हाला पण घ्यायचं आहे? चला, 3 तासात तुम्ही वरतून खालती जाऊन येऊ शकता. आणि एक अर्धा तास एक्स्ट्रा देऊ शकता तुम्ही. थांबत जाऊ शकतात. आणि रोपवेने जायचं असेल तर 4 ते 5 मिनटात रोपवेने जाऊ शकता. तसं पण करू शकता. तर आम्ही आज शिड्यांवरतून जातो आहे. चला, आज रोपवे तसा बंदच आहे. आता जवळपास अर्धा तास झाला आम्ही वरती गड चढतो आहे. पूर्ण थकलो आहोत. तर अजून
1-1.5 तास अजून चढायचं आहे. तर चला दाखवतो तुम्हाला अजून कसा कसा आहे गड आपला. आम्ही गड चढत आहोत. अर्धा तास झाला आहे आणि आमच्या पाण्याच्या बाटल्या 3 संपल्या आहेत. तर तुम्ही वरती येत असाल तर 2-3 पाण्याच्या बाटल्या सोबतच घेऊन या. घेऊन नाही आलात तरी चालेल. रस्त्यामध्ये मधोमध तुम्हाला पाण्याची बाटली, काकडी, काही असं सॉफ्ट ड्रिंक असं प्यायला भेटेल. दुकानं असं स्टॉल वगैरे आहेत छोटी छोटी, तिथं तुम्हाला भेटेल प्यायला. खिरा, काकडी, नमकीन, आंबे, पेरू असे मधीत तुम्हाला खायला भेटतील. स्टॉल आहेत छोटे छोटे, घेऊ शकता तुम्ही तिथून पण. सावधानीने चढा. तुम्ही मोबाईल वगैरे यूज करत असाल, ब्लॉक असं सेल्फी स्टिक जास्ती यूज करत असाल तर सावधानीने यूज करा. कारण की ते माकडे भरपूर आहेत, तुमचा मोबाईल गायब करतील चलता चलता. अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या आहेत इथं. चलता चलता माकडे असे मोबाईल ओढून नेतील. तर सावधानीने हे करा. ऑनलाईन आहे द्या. ते 10ला 2 ते घे. मधीत रस्त्यामध्ये तुम्हाला चिंच, बोरं, आवळा, पेरू, असे बरेच पदार्थ तुम्हाला खायला भेटतील. पाण्याची बॉटली सोबत ठेवा. आम्ही जी चूक केली तुम्ही नका करू. आम्ही कोल्हापुरी घालून आलो. तर तुम्ही चांगले शूज घालून या. ट्रेकिंग करायची असेल तर, सतत ट्रेकिंग लवर असाल तर तुम्ही स्पोर्ट्स शूज घालून या. नाही तर तुम्ही कोल्हापुरीवर पण जाऊ शकता वरती आरामात. चला. चल. तुम्ही गड किल्ले चढायला येत असाल, ट्रेक करायला येत असाल तर आपले गड किल्ले स्वच्छ ठेवा. हे बघा, सामान्य नागरिक आहेत, वरती गेलेत पण जाता जाता कचरा घेऊन जात आहे आपल्यासोबत. सो तुम्ही पण काळजी घ्या. सोबत जर काही तुम्ही बाटली पाण्याची, चिप्स, कुरकुरे नेत असाल वरती तर ते सोबत खालती पण घेऊन जावा तुम्ही. बघा, यांना बघून खूप चांगलं वाटतं आहे. आणि आम्ही पण पाण्याच्या बाटल्या घेतल्यात, पण आम्ही जागेवर डस्टबिन आहेत तिथे टाकत आहोत. बाकीच्या पर्यटक स्थळांपैकी हे स्थळ खूप स्वच्छ आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून 2690 फूट उंचीवरती आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगेत हा किल्ला आहे. याच्याच पुढे आता थोड्या वेळात आम्ही महादरवाजाच्या पर्यंत पोहोचणार आहोत. इथे प्रत्येक दगड इतिहास बोलतो. हा फक्त दरवाजा नाही आहे तर स्वाभिमानाचा प्रवेशद्वार आहे. कल्पना करा, 1674 साली या दरवाजातून छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय सोहळा आत गेला असेल. आज आपण फक्त पर्यटक आहोत, पण हा दरवाजा अजूनही साक्षी आहे स्वराज्याचा. हा दरवाजा फक्त किल्ल्याचा नाही आहे तर तो साक्षी आहे इतिहासाचा. एकदा जर आत गेलात तर बाहेर पडताना मन बदलून जाईल तुमचं. हा आहे रायगडाचा भव्य महादरवाजा. शत्रूला सहज दिसून येत नसेल, पण हा वळणवार बांधलेला आहे. दरवाजाची उंची आणि मजबूती तुम्ही बघूच शकता. रायगडाची सुरक्षा किती मजबूतीची असेल त्या वेळेसची. दरवाजा अजून पण मजबूत दिसतोय. तुम्हाला बेस्ट टाईम सांगू या किल्ल्यावरती वरती जाण्याचा. सकाळी 8 वाजता ते 7 वाजता तुम्ही तयारी करा वरती जाण्याची. कारण की दुपारी खूप प्रचंड ऊन असतं. उन्हामध्ये डिहायड्रेशनचा त्रास होतो. पाणी खूप पिवावं लागतं कारण की ऊन भरपूर असतं. त्याच्यामुळे तुम्ही सकाळी लवकरात लवकर वरती जाण्याचा प्रयत्न करा. आणि संध्याकाळ व्हायच्या अगोदर तुम्ही खालती पण येऊ शकता पूर्ण किल्ला फिरून. तर चला वरती जाऊयात. रायगड गड चढायला साधारण 1700 ते 1800 पायऱ्या आहेत आणि वरती जायला कालावधी लागतो 1.5 ते 2 तास लागतात वरती जायला. जरी आपण चाललो तर दम लागतो. तर विचार करा, पूर्वीचे सैनिक रोजच्या रोज कसं वर खाली करत असतील. कल्पना करा त्यांची ताकद किती असेल. रायगड किल्ल्याची चढाई सुरू करत असताना पायऱ्यांच्या मार्गावर जे छोटेसे मंदिर लागते ते शिरकाई देवीचे मंदिर आहे. शिरकाई देवी ही रायगडची ग्रामदैवत मानली जाते. किल्ल्यावर जाण्यापूर्वी अनेक जण इथे दर्शन घेतात. स्थानिक लोकांचा देवीवर खूप विश्वास आहे. तसेच किल्ल्यावर वर गेल्यावर जगदीश्वर मंदिर आहे, पण ते भगवान शंकराचे मंदिर आहे. याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता. ही आहे रायगडाची बाजारपेठ. विशेष म्हणजे घोड्यावर बसून सुद्धा खरेदी विक्री करता यायची इथे नियोजनबद्ध बांधकाम केलेलं आहे त्या काळातलं. तुम्ही बघू शकता समोरासमोर
अशी 44 दुकानं आहेत. 22 दुकानं या साईडला आणि 22 दुकानं त्या साईडला. हे दुकानं बघू शकता तुम्ही. खूप जुने अवशेष आहेत यांचे. समोरच्या साईडला आणि बॅक साईडला पण आहेत. जुन्या काळातील बाजारपेठे अशा होत्या. बघू शकता तुम्ही. जुन्या काळात इथं खूप मोठा बाजारपेठ असायचा. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तुम्हाला मी दाखवतो. खूप मोठा बाजारपेठ आहे हा. ऑपोजिट साईडला त्या साईडला पण बाजारपेठ होते. दुकानं म्हणजे स्टॉल टाईपमध्ये होते आणि ह्या साईडला पण दुकाने आहेत. बघू शकता तुम्ही. खूप मोठा आहे. मी फक्त ही बाजारपेठ अशी व्हिडिओमध्ये बघितली होती, पण आता स्वतः समोरासमोर बघतोय. खूप मोठी आहे, विचारापेक्षा मोठी आहे. खास करून जी पर्यटक माणसं येतात, पर्यटक माणसे नाही बोलू शकत त्यांना, शिवरायांची मावळे बोलू शकतात. खालतून जसे ते वरती येतात मोकळ्या हाताने, पण जाताना ती एक थैली भरून जातात. जे केर कचरा असतो, बॉटल असतात, चिप्सची पाकिटं असतात, ती अशी भरून खालती घेऊन जातात. कारण की आपली गडकिल्ले स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी. तरच पुढे आलात तुम्ही तर तुम्हाला इथे एक पोस्टर दिसेल, जे की रायगड किल्ल्यावरती आहे. तिथे तुम्हाला सर्व माहिती दिसेल की बाजारपेठ. छोटंसं बॅनर आहे इथे बघू शकता तुम्ही. रायगडावरती काय काय आहे बघण्यासाठी ते ह्या बॅनरवरती दाखवलं आहे. तर चला, आजचा दिवस 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती असल्याच्या निमित्तानं काही जण शिवाजी महाराजांची वेशभूषा करून आली होती. त्यातल्या काही जणांसोबत आम्ही भेटलो, त्यांच्यासोबत फोटोज व्हिडिओज काढलेत. खूप भारी वाटलं त्यांच्यासोबत फोटोज काढताना, कारण की त्यांच्यासोबत फोटो काढताना असं वाटत होतं स्वतः महाराजांच्या समोर असं उभं आहोत. खूप चांगलं वाटतं कधी कुणी असं महाराजांची वेशभूषा करून गडावरती येतात तेव्हा. आणि हे बघू शकता तुम्ही, आता आम्ही महाराजांच्या समाधीच्या समोर आलो आहोत. इथे नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊयात. हे आहे जगदीश्वर मंदिर. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज इथे दर्शनाला येत असायचे. आजही इथं आल्यावर मनाला वेगळीच शांतता मिळते. महाराजांच्या समाधीच्या जस्ट बाजूलाच वाघ्या कुत्र्याची पण समाधी आहे, ते बघू शकता तुम्ही. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे बॅनर्स किंवा होल्डिंग्स लावलेले दिसतील, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणाची माहिती मिळावी आणि ते वाचून तुम्ही आतमध्ये एंटर करा. कारण की जोपर्यंत तुम्ही ते वाचत नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्या जागेचे महत्त्व कळणार नाही. इथे आलात तर तुम्ही काही वेळ फिरा आणि काही वेळ तुम्ही शांत बसा. फक्त मनाला वेगळाच आनंद भेटेल इथं येऊन. आणि जगदीश्वर मंदिरासाठी जाण्याचा बघा तुम्ही रस्ता. शिवजयंतीच्या निमित्ताने खूप मोठी रांग लागली होती, तर त्याच रांगेत आम्ही पण उभे होतो. बाहेर एक नंदींची मूर्ती आहे मोठी, बघा तुम्ही. आणि ती थोडीशी तुटलेली पण आहे, तुम्ही बघा. आता आम्ही जगदीश्वर मंदिराच्या समाधी फिरलोत आणि आता खालती चाललो आहोत. खूप वेळ झाला, भूक पण भरपूर लागली आहे. खालती जायच्या वेळेस तुम्हाला अशी सुंदर दुकानं पण भेटतील. तिथून तुम्ही खूप काही घेऊ शकता, चिप्स, चॉकलेट, कुरकुरे, बिस्किट असे. इथलं जर तुम्ही छावा पिक्चर बघितला असेल तर छावा पिक्चरची शूटिंग देखील इथंच केली आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित आहे. बघू शकता तुम्ही इथे. याच्या पुढे शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे, खूप सुंदर आहे, खूप भव्य आहे. आणि याचं बांधकाम पण बघू शकता या किल्ल्याचं, खूप जुनं आणि खूप मजबूत आहे अजून पण. चाललो आहोत. आता टाईम झाला आहे, 1:30 वाजला आहे आणि भूक पण भरपूर लागली आहे. खालती जाऊन जेवण करणार पहिलं. वरती होतं पिठलं भाकरी, पण पिठलं भाकरी कुणाला आवडतं आहे कुणाला नाही आवडत, म्हणून खालती जाऊन बघू काय काय भेटतं आहे खायला. तर चला, आता खालती जाण्यासाठी 1.5-2 तास लागतील. तर 3 वाजेपर्यंत पोचू आम्ही खाली आणि त्याच्यानंतर घरी पण पोचायला 2-2.5-3 तास लागतील. तर साधारण 6, 6:30, 7च्या दरम्यान आम्ही घरी पोचू शकतो, किंवा त्याच्या व्यतिरिक्त थोडा म्हणजे वर खाली पण होऊ शकतो टाईम. चला, तर चला, हा व्हिडिओ इथेच समाप्त करूयात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा. तर चला, थँक्यू व्हिडिओ बघण्याबद्दल.